नमस्कार, आपण आता बघत आहात 24 लोक व्यासपीठ 24. पुरात वाहून गेलेल्या पिता पुत्रांच्या कुटुंबियांना शिवसेनेकडून 51,000 रुपयांची मदत. विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप. पारखे कुटुंबाची पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट. धुळे तालुक्यातील आंबोडे येथील 31 जुलै रोजी आलेल्या महापुरात वाहून गेलेल्या पिता पुत्रांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने 51,000 रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी पारखे कुटुंबाची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी स्वर्गीय आनंदा भागवत पारखे, त्यांचे पुत्र स्वर्गीय दिनेश आनंदा भागवत पारखे यांच्या मृत्यूप्रित्यर्थ आंबोडे गावातील गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. 31 जुलै 2024 रोजी धुळे तालुक्यातील आंबोडे तसेच परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. परिसरातील लहान मोठ्या जलसाठ्यामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाल्याने कनेर नदीला अचानक मोठा महापूर आला आणि पुराच्या पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान असल्याने नदीकाठच्या परिसरातील भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याच महापुराच्या पाण्यात आंबोडे येथील रहिवासी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निष्ठावंत शिवसैनिक आनंदा भागवत पारखे वय 54, त्यांचे पुत्र दिनेश आनंदा पारखे वय 24 हे दोघे वाहून गेले. या दुर्दैवी घटनेला तब्बल 21 दिवस उलटून गेले आहे. मात्र पितापुत्रांचा अद्याप शोध लागलेला नाही. त्यामुळे पारखे कुटुंबावरील मोठे संकट कोसळले असून कुटुंबावरील दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एकाच कुटुंबातील 2 कर्ते अचानक बेपत्ता झाल्याने कुटुंबाच्या भविष्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. आनंदा पारखे यांचे आंबोडे येथे दुकान होते. पुराच्या पाण्याचा अचानक वाढलेला प्रवाह पाहता दुकानातील साहित्य वाचवण्याचा प्रयत्न पिता पुत्राने केला. मात्र याच प्रयत्नात दोघेही पुराच्या पाण्यात वाहून गेले. या दुर्घटनेत त्यांच्या जीवासोबत दुकानातील अंदाजे 5 ते 6 लाख रुपयाचे महागडे साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेले. त्यामुळे पारखे कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पिता पुत्रांच्या बेपत्ता होण्यामुळे कुटुंबावरील मानसिक आघात झाला असताना घरातील प्रमुख कमावती व्यक्ती गमावल्याने आर्थिक संकटही अधिक गडद झाले आहे. अशा परिस्थितीत कुटुंबाला तातडीने आधार देण्याची गरज असताना शासनाकडून किंवा स्थानिक लोकप्रतिनिधीकडून अद्याप अपेक्षित आर्थिक मदत मिळालेली नसल्याची भावना कुटुंबियांनी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आंबोडे येथे जाऊन पारखे कुटुंबाची प्रत्यक्ष भेट घेतली. कुटुंबियांशी संवाद साधून त्यांच्या दुःखात सहभागी होत त्यांना धीर देण्यात आला. पक्षाच्या वतीने 51,000 रुपयाचा धनादेश कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कुटुंबांना शक्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले. या संकटाच्या काळात पारखे कुटुंबाच्या पाठीशी पक्ष खंबीरपणे उभा असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या दुःखद प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे धुळे जिल्हा संपर्क प्रमुख तथा उपनेते माजी आमदार अशोक धात्रक, धुळे जिल्हा शिवसेना प्रमुख अतुल सोनवणे, जिल्हा प्रमुख शनाभाऊ सोनवणे, उपजिल्हा प्रमुख निंबा मराठे, धुळे तालुका प्रमुख बाबाजी पाटील, तालुका प्रमुख हेमराज पाटील, काळखेडीचे सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक सुखदेव पाटील, मनोज बम, कुंडाणी येथील संजय पाटील, कोठळ येथील नितीन पाटील उपस्थित होते.